पिंपरी चिंचवडमधल्या नाट्यप्रेमी रसिकांना अथर्व थिएटरबद्दल फार सांगण्याची गरज नाही. पिंपरी चिंचवडमधल्या अनेक प्रतिष्ठित डॉक्टरांनी मिळून सुरू केलेल्या अथर्व थिएटरला रसिकांच्या मनात एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन इथल्या अनेक डॉक्टरांनी उत्तमातले उत्तम नाटक पिंपरी चिंचवडच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. डॉक्टर संजीव कुमार पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम पिंपरी चिंचवडमधल्या प्रेक्षकांसाठी वेगवेगळे नाटक घेऊन येत आहेत. आज खूप दिवसानंतर त्यांचा काका की काकू हे डॉक्टर संजीव कुमार पाटील दिग्दर्शित आणि भाऊसाहेब भोईर पवार या लेखकांनी लिहिलेलं हे 2 अंकी धमाल विनोदी नाटक पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात आज सादर होत आहे. त्यानिमित्ताने नाटकातल्या काही प्रमुख कलाकारांसोबत आपला पिंपरी चिंचवडच्या वाचकांसाठी प्रेक्षकांसाठी एक धावती भेट आज आपण घेत आहोत. जसं की मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की अथर्व थिएटरमध्ये विविध क्षेत्रातले आपापल्या क्षेत्रात दिग्गज असलेली मंडळी आपापली कला सादर करते. या नाटकाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडच्या वाचकांसाठी सुचेत गवई हा अभिनेता आहे. मला सांगायला विशेष आनंद वाटतो की सुचेत हा एक डॉक्टर आहे. सुचेत, एकूणच अथर्व थिएटरमधला तुझा वावर आणि या नाटकातली भूमिका, ओव्हरऑल तुझ्या रोलला मी जितक्यांदा तुला पाहिलं ते ही तुझ्या रोल म्हणजे इमेजच्या थोडी काहीशी वेगळी भूमिका आहे. तर कशा पद्धतीने या भूमिकेला तू सामोरं गेलास? हो, म्हणजे तसं बघता अथर्व मधला वावर तर अगदीच आमचा खूपच साहजिक असतो, कारण आमचे पाटील सर म्हणजे एकदमच फ्रेंडली असतात, धमाल असतात. म्हणजे त्यांच्यावर राहण्याचं कधी प्रेशरच नसतं, काम करायला पण मजा येते. आणि ह्या नाटकातले किरण हे जे कॅरेक्टर आहे, म्हणजे आता मी नॉर्मल आयुष्यामध्ये जेव्हा डॉक्टर म्हणून वावरतो तेव्हा जरासं शांततेमध्ये राहावं लागतं, पण हे कॅरेक्टर एकदम धमाल आहे. म्हणजे त्याच्या आयुष्यात जेवढे प्रॉब्लेम येतात नाही ते सगळे प्रॉब्लेम आता कसे येतात, काय येतात, ते कसे सॉल्व्ह करायचे, हे सगळं इथे नाटकामध्ये बघायला मिळतं. आणि कॅरेक्टर खूप छान आहे. मी हे कॅरेक्टर खूप एन्जॉय करतो मी मुळात. खरं आहे. आणि एकदम नाटक विनोदी असलं तरी असं म्हटलं जातं प्रेक्षकांना रडवणं खूप सोपं आहे, कारण तुलनेने हसवणं खूप अवघड आहे. आणि आत्तापर्यंत 1-1.5 तासात असं जाणवलं की तुम्ही खूप छान पद्धतीने बेरिंग सांभाळले आहे. एकूणच या नाटकाबद्दल अगदी थोडक्यात प्रेक्षकांना काय सांगाल? काका की काकू म्हणजे अगदी सर्व कुटुंबानं इथं आपलं डोकं असं बाजूला ठेवायचं आणि टेन्शन फ्री होण्यासाठी इथे यायचं आणि मस्त 2-2.5 तास सगळं नाटक एन्जॉय करायचं. एवढं मस्त नाटक आहे. म्हणजे तुमच्या जगातली जेवढी काही दुनियेमधली टेन्शन्स असतील ना, तुम्ही 100% इथून विसरणार, हे खरं आहे. असं एवढं छान नाटक आहे. सुचेत, अथर्वच्या माध्यमातून तू अनेकदा वेगवेगळ्या नाटकात वेगवेगळ्या भूमिका करतोस. हे सोडून आणखीन तुझं काही नवीन प्रोजेक्ट आहेत का? हो, माझं याच्याबरोबर आता एक मिर्झा नावाचा एक दीर्घांक आहे आमचा, तो चालू आहे. म्हणजे मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांची न घडलेली भेट. म्हणजे एक त्यांची भेट घडली होती पुरंदरच्या तहाच्या वेळेस, त्याच्यानंतर त्यांची परत कधीच भेट घडली नाही. पण आम्ही त्याच्यानंतरची एक भेट त्यांच्या स्वप्नामधली, म्हणजे पूर्णपणे काल्पनिक आहे पण त्याला इतिहासाचे पूर्णपणे पुरावे आहेत. आणि जर का हे 2 राज्य एकत्र लढले असते तर काय झालं असते, याच्यावरती भाष्य करणारे हे नाटक आहे. तर ते आम्ही करतोय सध्या. तर त्यासाठी पण ऑडियन्सचा खूप छान रिस्पॉन्स आहे, बघायला खूप छान मजा येते आणि आम्हाला सुद्धा करायला खूप मजा येते त्याच्यामध्ये. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे दोन्हीही हिंदुत्वाचे राजे, म्हणजे दोन्ही हिंदू राजे आणि आपल्या स्वराज्यासाठी लढणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि तेवढ्याच ताकदीनं लढणारे जयसिंग राजे, हे दोघांचे समतुल्य दोघं समोर दिसतात, असं ते नाटक आहे. हे काकाई काकू आणि ते आता सध्या हे 2 चालू आहेत आमचे प्रोजेक्ट. मला पिंपरी चिंचवडसाठी तू आमचा पिंपरी चिंचवडचा सुपुत्र आहेस याचं कौतुक आहे. आणि मला अशी खात्री पण आहे की तू नक्कीच या कलेच्या माध्यमातून डॉक्टर म्हणून तर तू एका एरियापुरता, एका तालुक्यापुरता, जिल्ह्यापुरता मर्यादित असेल, कलाकारासाठी तुला प्रचंड मोठं व्यासपीठ मिळो आणि या माध्यमातून तुला रंगभूमीची किंवा चित्रपटसृष्टीची सेवा करायला मिळो आणि त्यानिमित्ताने आपल्या शहराचं नावही वाढो. तुमच्यासारख्या कलाकारामुळे शहराचं नाव होतं. आमच्यासाठी तुम्ही आमच्या शहरात राहता, ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. एक शेवटचा प्रश्न, कारण आता तुझं विंगे म्हणजे जायचं, तर एकूणच असं म्हटलं जातं की मराठी नाटकाला हल्ली प्रेक्षकाचा प्रतिसाद खूप कमी आहे. आज पाऊस होता, ट्रॅफिकची समस्या डे बाय डे प्रचंड हेवी, तरीही मी डोळ्याने पाहिलंय की थिएटर हाऊसफुल आहे, अक्षरशः बसायला जागा नाही. तर या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांना आव्हानही कसं करशील आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करशील? नाटकाला प्रेक्षक कमी आहेत, खरी ही एक
ही कायम एक जण कोणतरी असं काहीतरी एक तार लागलेली असते की नाटकाला प्रेक्षक कमी आहेत. पण खरं तर माझं ऑब्झर्वेशन असं आहे, जर का नाटक चांगलं असेल, प्रेक्षकांच्या मनाला भावणारं असेल, त्यांच्या काळजाला हात घालणारा असेल किंवा त्यांना खळखळून हसवणारा असेल, तर नाटकाला गर्दी ही नक्कीच होते. त्यामुळे नाटकाला प्रेक्षक कमीत असं आपण म्हणता येणार नाही. खरं तर आता ह्या AIच्या काळामध्ये सगळं जेव्हा आपल्याला सगळं खोटं बघायला मिळतंय, तिथे ही जिवंत कला आज आपल्यासमोर उभी राहते. जिवंत माणसं, खरी माणसं आपल्यासमोर येऊन 2 तास नाटक सादर करतात. तुम्ही जे स्क्रीनवरती बघता ते सगळं रिशूट करून आलेलं असतं किंवा AIच्या ह्याच्यावरती प्रॉन टाकली की लगेच तुम्हाला मिळून जातं. नाटकामध्ये असं नाहीये. नाटकामध्ये चुकायला तुम्हाला काही चान्सच नाहीये. हा सूर्य हा जयद्रथ असं हे नाटक आहे. त्याच्यामुळे नाटक हे खूप महत्वाचं आहे आणि नाटकाला नक्कीच गर्दी करतात लोक आणि नक्की नाटक बघायला या, नाटक बघायला जा. तुम्हाला खरं जिवंत कला नाट्यगृहातच बघायला मिळेल. अगदी खरं आहे. आणि मला वाटतं सुचेतच्या या आवाहनाला पिंपरी चिंचवडमधले रसिक, गर्दी कमी असलेले पण दर्दी प्रेक्षक नक्कीच भरभरून दाद देतील. नक्कीच. सुचेत, तुझ्या आत्ताच्या दुसऱ्या भागासाठी आणि उर्वरित भविष्यातल्या कामगिरीसाठी माझं पिंपरी चिंचवड चॅनलच्या वतीने, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 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 तुम्हाला सांगतो क्रिकेटचे सगळे क्रिकेटचे प्लेयर आम्ही गोरे केले. तो मिलर केला नव्हता, काळा नव्हता, गोरा केला, 60 मारतो. मला थोडं गोरा काय टाका अजून काय करून त्याच्या डिरेक्टरने तुम्हाला कधी नाटक घेतलं नसेल. त्यांनीच काय तुम्हीच नाही घेतलं आणि तरी तुम्ही म्हणता मी बिझनेस आहे. हा एक जंगल होतं, जुंगो करायला जुंगो केला एकदा काय जुंगो आफ्रिकेच्या पोलिसांना ठेवायचं, तुम्हाला काय झेपणार. चला तुम्हाला जंगलात नेतो, बंगल्यात नेतो. थांबा, या पायऱ्या पायऱ्या एवढं जाता असं तुम्हाला वाटते. किती काम आहे तुला, कामाचे पैसे जास्त. ती बायको माझी टाकू आता बरोबर आहे. म्हणजे असे कसे जाऊ की आणि माझ्यासारखा अभिनेता, नट सम्राट तुला शूटिंग सुद्धा सापडणार नाही. तुम्ही सॅम्पल दाखव. मला काय भेटून नाही भेटला कशात. प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम आहे काका. त्याच्या पेइंग गेस्ट म्हणून राहायला येणार आहे आणि त्याच्या इथे कोणतरी वडीलधारी माणूस पाहिजे, काका किंवा काकू पाहिजे. प्रॉब्लेम आहे. हो, सिरियस प्रॉब्लेम आहे. एकदम सिरियस प्रॉब्लेम. एक काम करतो, घरी जातो, स्वतःचे कपडे धुतो. हो, काय माहिती का, आज जंगाची घरी नाही. जंगात जसं की तुमचं पिंपरी चिंचवडच्या प्रेक्षकांना, नाट्यप्रेमी प्रेक्षकांना तुमच्याबद्दल सांगायची गरज नाही. खूप वर्षानंतर खरे काका काकूंचं आणि डॉक्टर संजीव कुमार पाटील दिग्दर्शित काका की काकू हे नाटक पिंपरी चिंचवडच्या प्रेक्षकांसमोर येत आहे. आजच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे आणि मध्यंतरापर्यंत नाटक खूप छान खुलतंय. एकूणच या नाटकाबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? 10 वर्षानंतर आम्ही हा प्रयोग करतोय. खरं तर प्रत्येकजण मिस करत होता, पण कोविडनंतर नाटक करणं जरा डिफिकल्ट झालं होतं फिनान्शियली. त्यात आमचे मित्र वारले, श्री प्रदीप मजुमदार, आणि मग समाहून त्यांना श्रद्धांजली म्हणून सगळ्यांची सूचना होती की आपण हे नाटक करूया. आणि मग करता करता असं लक्षात आलं की अरे खूप छान नाटक आहे, लोकांना सध्या टेन्शनच्या काळात हसवणारं, फ्री करणारं असं नाटक आहे. तर याचे पुढेही प्रयोग करूया का असा विचार सध्या डोक्यात आलेला आहे. आता पुढे लवकरच काय घडेल ते तुम्हाला मी लवकरच सांगू. पण हे अतिशय तुमच्या आयुष्यातलं टेन्शन घालवणारं नाटक आहे. फुल फारसिकल धमाल आहे. डोकं घरी ठेवायचं आणि बिंदास असायचं असं नाटक. खरं तर असं म्हटलं जातं, प्रेक्षकांना स्टोरी फारशी सांगू नये, प्रेक्षकांना उत्सुकता असावी. तरीही आमच्या माझं पिंपरी चिंचवड चॅनेलच्या वाचकांना आणि तुमच्या प्रेक्षकांना अगदी थोडक्यात या नाटकाबद्दल सांगावं. आता छोट्यात गोष्ट अशी आहे की एक किरण नावाचा माणूस आहे आणि तो आर्थिक अडचणीमध्ये अडकतो आणि तो बंगल्यामध्ये पेंगेस्ट ठेवायचं ठरवतो आणि मग तिथे कोणीतरी वडीलधारा माणूस पाहिजे आणि मग तो जे काय खोटे काका आणि काकू उभे करतो आणि मग त्याच्यात जे काय भरपूर काका आणि भरपूर काकू येतात आणि तो असा अडकत जातो, फसत जातो. ही सगळी ती धमाल आहे.
संजीव कुमार पाटील हे नाव पिंपरी चिंचवड वासियांसाठी नक्कीच पुन्हा ओळख करून द्यावं असं नाही. बऱ्याचदा आमच्या शहरात तुम्ही राहता ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असं पिंपरी चिंचवड वासियांना वाटतं. तुम्ही तुमच्या नाटकाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीला, दूरचित्रवाणीला अनेक चांगले उदयोन्मुख ताकदीचे कलाकार दिलेत. यापुढेही तुम्ही उत्तमोत्तम नाटकं करावीत असं मी तमाम प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला विनंती करेल, साकडं घालेल. आणि मला फक्त आत्ता अथर्वच्या एकूणच अथर्वचं तुमची थिएटर अकाउंट आहे त्याच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडला आणखीन गुणवंत कलाकार मिळाले म्हणून तुम्हाला काय करावं असं वाटतं? आणि जी आहे ती परंपरा चालू ठेवायची आहे. जसं तू म्हणालास तसं पुष्कराज चिरपुटकर आता खूप मोठा माणूस झाला आहे, पण तो अजूनही डाऊन टू अर्थ आहे. अजूनही भरसभेमध्ये मी नसताना सुद्धा सांगतो की तो माझा विद्यार्थी आहे. असं वाटलं की खूप बरं वाटतं. तो असू दे, आमचा आता आशुतोष पण आज आलेला आहे, आशुतोष वाडेकर असू दे, सुपर्णा असू दे, असे छान काश्मीरा कुलकर्णी असे छान कलाकार आमच्याबरोबर काम करणारे आता मोठ्या लेवलला सिरियल्स आणि सिनेमातनं काम करत आहेत. आणि अशीच मुलं मोठी व्हावीत हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. रसिक हो, मराठी नाटक जर टिकायचं असेल, मराठी नाटकासारखं रंगभूमीला खरंच काही मिळेल असं मला वाटत नाही. मराठी नाटक जर टिकायचं असेल तर तुम्हाला इथल्या कलाकारांना, मराठी रंगभूमीवर वावरणाऱ्या कलाकारांना मनापासून दाद द्यावी लागेल. आणि ती दाद देण्यासाठी तुम्हाला प्रेक्षकगृहात आजच्यासारखं यावं लागेल. संजू भैया, नाटक खूप छान रंगते. तुम्हाला उर्वरित नाटकासाठी, दुसऱ्या अंकासाठी खूप शुभेच्छा. आपण पण दुसऱ्या कलाकारांना भेटू. धन्यवाद. थँक्यू सो मच. हो, असे प्रसंग करता होत असतात आणि म्हणून आपण नाटकाचा प्रयोग असं म्हणतो. पण तालमी झालेले असल्यामुळे आणि सगळ्या कलाकारांचं एकमेकांची कोऑर्डिनेशन असल्यामुळे जरी असं चुकून झालं तरी मग ते सांभाळून घेऊन जाता येतं. पण ते आम्हाला कळतं, प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. सागर, जनरली मराठी नाट्यभूमीवर थोडे म्हणजे वाईट दिवस आहेत. नाटकाकडे लोकांनी पाठ फिरवले असं म्हटलं जातं. आज तुडुंब भरलेलं प्रेक्षकगृह भरलं होतं. कसा अनुभव होता आजच्या या आज खरंच खूप छान प्रेक्षक होतं. एकतर पूर्ण स्टॉल आणि बाल्कनीमध्ये सुद्धा प्रेक्षक होतं. नाटक चांगलं असेल, स्क्रिप्ट चांगली असेल, त्याचं पूर्ण टीमवर्क चांगलं असेल तर खरंच नाटक चालतं सुद्धा. आणि हल्ली लोकांना स्ट्रेसमधनं बाहेर पडून थोडंसं विनोदी बघायची गरज आहे, सवय आहे, त्याच्यामुळे छान होतं. शेवटचा प्रश्न, तुमचे भरपूर फॅन तुम्हाला येत आहेत, तुम्हाला प्रत्येकाला वेळ द्यायला हवा. आजकाल रिमेकची फॅशन आली किंवा सिक्वेन्स येतात. काका की काकू आगेन जर आलं तर यात वेगळं काय प्रेक्षकांना बघायला मिळू शकेल? आता काका की काकू अगेन जर आलं तर अजून ऑब्व्हियसली ते लेखकालाच माहिती असेल की वेगळं काय त्याच्यासाठी. पण सिक्वेल येत आहेत किंवा जुनी नाटकं परत येत आहेत ते एका तऱ्हेने चांगलंच आहे. कारण नवीन पिढीला जुन्या नाटकांची जी काय विसर पडला आहे किंवा जे काही नाही बघायला मिळेल ते नव्याने बघायला मिळतं. थँक्यू सो मच सागर. माझं पिंपरी चिंचवडसाठी तुम्ही वेळ दिला याबद्दल आणि आमच्या शहराचं, आपल्या शहराचं नावलौकिक तुम्ही या नाट्यकलेच्या माध्यमातून असंच वाढवावं इतकीच तुम्हाला हक्काची मागणं आणि विनवणी. आणि तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सागर चव्हाणच्या रूपात एक हरवणारी कलाकार लावलेला आहे. मी सागरला अनेक रिहर्सलच्या निमित्ताने भेटलो. सागर, विनोदी नाटकात टायमिंगला अचूक महत्त्व असतं. या नाटकात आपली म्हणजे नाट्य अभिनय सादर करताना कधी असं काही झालं, विसरायला गेलं किंवा समोरच्या कलाकारांनी अचानक इम्प्रोव्हायझेशन केलं, असा काही प्रसंग आहे? हो, असे प्रसंग प्रयोगाने होत असतात. पण काय आहे की माध्यमातून पिंपरी चिंचवडला अनेक सशक्त कलाकार मिळाले. यातलंच एक नाव आहे मिलिंद बावा. मिलिंद फक्त अभिनेताच नाही, मिलिंद उत्कृष्ट निवेदक आहे. मिलिंदी दूरचित्रवाणीवरच्या काही मालिकेत काम केलं. तुम्हाला आठवत असेल तर देवमाणूसमधल्या काही भागात त्याने वकिलाचंही काम केलं होतं. मिलिंद, आजच्या या स्पेशल शोबद्दल काय मत आहे? 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत मला असं वाटतं. नाट्य संपदा जपत राहणं आणि नाट्य संस्कृतीशी जोडलेलं असणं हे फार महत्त्वाचं आहे. पण ते जोडले जाण्याच्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत जी आमची संस्था करते. एक तर नाट्य वाचन झालं पाहिजे, नाट्यप्रयोग सादरीकरण झाले पाहिजे, नवनवीन कलाकार घडत गेले पाहिजे. तर ती संपदा जपण्याचा तो संस्कार रुजवण्याचं काम अथर्व थिएटर्स पूर्ण करत आहे. कोविडनंतर बऱ्याच वर्षानंतर या नाट्यप्रयोगाचं सादरीकरण झालं. फार्सिकल नाटकामध्ये कोऑर्डिनेशन, नंबर ऑफ आर्टिस्ट, विंग्समधलं कोऑर्डिनेशन, यामध्ये अनेक गोष्टी यंगस्टर्सला शिकायला मिळतात. म्हणून आजचा हा प्रवेश विशेष आहे, जेणेकरून अनेक यंगस्टरला आणि या क्षेत्रात येऊ घातलेल्या लोकांना खूप सारी ऊर्जा मिळणार आहे आणि या क्षेत्रात येण्यासाठीची खूप संधी आहे हे नक्की वाटणार आहे. जसं म्हटलं जातं विनोदी नाटकात टायमिंगला अचूक महत्त्व आहे. जर टायमिंग व्यवस्थित झाली तर तो तुमचा विनोद प्रेक्षकांपुढे
पोहोचतो. आजच्या नाटकातल्या अनेक वेळेस प्रेक्षकांनी तुम्हाला भरभरून दाद दिली. तुझी भूमिका काहीशी वेगळी होती. या नाटकातल्या ओव्हरऑल भूमिकेच्या थोडीशी वेगळी अशी भूमिका होती. पण यातला काही विशेष एखादा प्रसंग जो खास लक्षात राहतो किंवा तुझ्या भूमिकेतला किंवा सहकलाकारांचा एखादा खास असा सीन की तो कलाकार म्हणून अरे यार मैं कर सकता था तो मुझे थोडा और असं वाटतं का? हो नक्की. फार्सिकल नाटकामध्ये प्रत्येक नट किंवा नटी आपापल्या पद्धतीने ती भूमिका रंगवतो आणि ते स्वातंत्र्य फार्सिकल नाटकामध्ये दिग्दर्शकांनी जर अलाव केलं तर ते नक्कीच असतं. आशुतोष वाडेकरचा मगाशी आपण उल्लेख केला, त्यांनी हा काका वेगळ्या पद्धतीने मांडलाय, मी थोडासा वेगळ्या पद्धतीने सटल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आणि इतरही कलाकारांनी. तर ही खासियत आहे फार्सिकल नाटकामध्ये, यू कॅन व्हॅल्यू ॲड द वे यू वॉन्ट असं म्हटलं जातं. ह्या प्रसंगामध्ये काकूशी माझा संवाद कसा असावा हा प्रसंग म्हणजे काकू जेव्हा मला धपाटा घालते आणि मी जाऊन ओलांडुडी मारतो तो प्रसंग नेहमी आमच्या लक्षात राहतो. कारण ते टायमिंग तुम्ही मगाशी उल्लेख केला, ते टायमिंग खूप महत्वाचं आहे. म्हणून या नाटकामधला तो माझ्यासाठीचा सगळ्यात मोठा USP आहे. ते काकूनी मला धपाटा मारून मी खाली पडलो. मिलिंदराव, तुम्हाला आता तुमचे अनेक चाहते तुम्हाला भेटायला येते, तुमचा अधिक वेळ घेत नाही. फक्त मी एवढंच विचारेल की ओव्हरऑल मगाशी मी तुमच्या काही सहकलाकारांना विचारलं की मराठी नाटकाला थोडे तुलनेने चित्रपटाच्या तुलनेने म्हणजे सोन्याचे दिवस नाहीत असं म्हटलं जातं. पण आज जे प्रेक्षक गच्च भरलेलं होतं आणि नुसती गर्दी नव्हती तर प्रेक्षक गर्दी होते. प्रेक्षकांनी तुम्हाला नाटकाचे तुमचं ते कला आविष्कार जाणून तुम्हाला योग्य वेळेस योग्य जाण दिली. तर एक करून हे चित्र कसं आहे आणि प्रेक्षकांनी तुमच्याकडे यावं म्हणून पुन्हा तुम्ही आणखीन काय अथर्व थिएटरच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक मिलिंद भावाचे काय प्रोजेक्ट आहेत ते थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना. सर्वप्रथम खरं तर अथर्व सारख्या संस्थेचे मनपूर्वक आभार शब्द खूप छोटा आहे मित्रांनो, ऋण व्यक्त करतो आमच्यासारख्या कलाकारांना. मी मगाशी म्हटलं तसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नाट्यकलेचा संस्कार रुजवत राहणं याबद्दल आपण अनेकदा बोलतो, पण कार्य कोण करणार आहे तर मग प्रत्येकजण एक दुसऱ्याकडे बघतो. तसं करून चालणार नाही. अथर्वचं कौतुक अशा करता कारण अथर्व स्वतः ग्राउंडवर उतरतं आणि कार्य करायला घेतं. आम्ही फक्त नाट्य वाचन किंवा नाट्य सादरीकरणच करतो, नाटकाचे प्रयोगच करतो असं नाही. आम्ही कार्यशाळा भरवतो. आम्ही अनेक शाळा कॉलेजेसमध्ये स्वतः पाटील सर जाऊन अनेक यंगस्टर्सशी बोलतात, त्यांना ह्या क्षेत्रामध्ये किती संधी आहे हे सगळं त्यांना नेहमी सांगत असतात. मला असं वाटतं मोबाईलच्या दुनियेत सुद्धा आपल्याला हा जर संस्कार रुजवायचा असेल तर उत्तमोत्तम स्क्रिप्ट, उत्तमोत्तम नाटक हे मंचावर आणावं लागेल. ते फक्त संस्थेचं काम नव्हे, प्रेक्षकांचीही तेवढीच जबाबदारी आहे. त्यांनी इथे येऊन सीट्समध्ये बसलं पाहिजे. हे मी सर्व नाट्यसंस्था, खास करून समांतर रंगभूमीवर ज्या कार्य करत आहेत त्यांच्या वतीनं मी कळकळीची विनंती करतो. नाट्यरसिक श्रोतांना तुम्ही भरभरून दाद देताय, ती अजूनही देत राहा आणि अधिकाधिक नवीन यंगस्टरला तिथे आणून बसवा. त्यांना ते आवडलं नाही, बोर झालं तरी चालेल, पण ॲटलिस्ट त्यांच्या काना डोळ्यातून ते नाटक त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचू द्या. पिंपरी चिंचवडच्या प्रेक्षकांना तुला आणखीन कुठल्या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळेल लवकरच? भावी काही प्रोजेक्ट आहेत? आता नाट्य म्हणजे मी अथर्वचाच मेंबर आहे. खरं तर जे काही दिलं आहे ते अथर्वनीच दिलेलं आहे आणि आता अथर्वनी काही विचार केला तर आणि राज्यनाट्याच्या अनेक प्रयोगांमधून काम करण्याचं जसं जसं संधी मिळेल, वेळ मिळेल तसं आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. आता त्या नटराजाची इच्छा, त्यांनी संधी दिली की आम्ही तयार असतो. खूप खूप धन्यवाद मिलिंद, तू एवढ्या गडबडीत माझं पिंपरी चिंचवडसाठी वेळ दिला. खूप तुमच्या काका की काकूच्या पुढच्या अनेक शोसाठी आणि मिलिंद भावाच्या वैयक्तिक करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप आभार. थँक्यू. नाटक असं म्हटलं जातं जहाजाचा कॅप्टन आणि नाटकाचा दिग्दर्शक अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. संजीव कुमार पाटलाला मी प्रत्यक्ष जसं ओळखतो, तो एक उत्तम अभिनेता आहे, गायक आहे, दिग्दर्शक आहे, कलाकार आहे. पण या नाटकात तुझे तिहेरी भूमिका आहे आणि शिवाय तू दिग्दर्शक आहेस. अथर्व थिएटरबद्दलची तुझी एकूणच तळमळ आणि भूमिका मी पहिल्या दिवसापासून साक्षीदार आहे. या नाटकासाठी विशेष काय तयारी केली होती? विशेष तयारी म्हणजे हे नाटक जेव्हा आमचे भाऊसाहेब पवार माझ्याकडे आले, त्यांनी माझी मावशी पाहिलेली होती आणि त्यांनी तोंडी नव्हेच पाहिलं आणि त्याच्यावरून त्यांना वाटलं की हा माणूस याची वर्षासाठी वापरूया म्हणून त्यांनी नाटक लिहायला घेतलं. आणि मग काका करतो नाटक की बाबा हा माणूस 5-6 रोल करू शकतो म्हणून मग करायचं ठरलं आणि मग आम्ही ती स्क्रिप्ट डेव्हलप केली पहिल्यापासून. त्याने लिहिली, असं करत करायला लागलं आणि मग समूह काय झालं ना, बरेच लोक हे टाळतात की जे दिग्दर्शन करतात ते अभिनय करत नाहीत, जे अभिनय करतात ते दिग्दर्शन करत नाही. पण समूह परमेश्वराच्या कृपेनं ही मला व्यवस्थित मोड बांधता येते. याला कारण आहे माझी टीम. ते सगळे कलाकार आहेत, ते माझ्याबरोबर असतात, माझं ऐकतात, मी त्यांचं ऐकतो, शेवट सगळ्यांच्या सूचना ऐकतो आणि ते इम्प्लिमेंट करतो. त्याच्यामुळे मग
स्वतःचं काम करता करता दिग्दर्शन करत असताना शेवटच्या दिवशी मग आता चला बाबा तुम्ही तुमचं काम नीट करताय ना, आता मी दिग्दर्शकाच्या भूमिकेतनं बाहेर पडून अभिनेत्याच्या भूमिकेत जातो आणि मग एकदा स्टेजवर पाय पडला की मग काय तो रंगदेवता साथ देते, बॅटिंग या- सवय मिळते. या नाटकात एक सुंदरी, एक वयस्कर काका आणि प्रेमात पडलेला किंवा ज्याचं लग्न ठरणार आहे असा युवक, असे तीन म्हटलं तर एकदम टोकाच्या भूमिका, कलावंताला आव्हान देणाऱ्या भूमिका होत्या. मी व्यक्तिशः किती कौतुक केलं तर सगळ्याला माहिती, मी तुझा डाय फॅन असल्यामुळे ते असं वाटू शकतं, पण तुला व्यक्तिशः तिन्हीमधला कुठला रोल त्यातल्या त्यात थोडा डिफिकल्ट वाटला किंवा यार इट्स मतलब असं वाटतं ना की आयुष्यात असा एक रोल हाच तो रोल आहे असं डिफिकल्ट म्हणजे ह्या नाटकातलं म्हणतो. या नाटकाबरोबर नाही भूमिकेत. डिफिकल्ट काही वाटलं नाही. म्हणजे मी असं उगाचच माझ्याला मी मोठेपणा घेईन असं नाही, कारण की याच्या आधी मोरीच्या मावशीचे प्रयोग केले होते त्यामुळे फिमेल कॅरेक्टर करणं माझा हातखंडा झालेला होता. राहिला प्रश्न ह्या काकाचा, तर त्याच्यासाठी मी तसंही एक 12% म्हणून तरुण तुर्कत कॅरेक्टर म्हाताऱ्याचं केलेलं होतं. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी जमत असल्यामुळे काही मला अवघड काही वाटलं नाही. फक्त ते स्विच ऑन इकडनं तिकडे करायची ती गंमत. या नोटच्या माध्यमातून मी सांगू शकतो की विजय चव्हाण नंतर महाराष्ट्राला जर सर्वात सुंदर मोरची वंशी दिसली असेल तर या रूपात दिसली होती. संजू भैया, ऑलरेडी उशीर झाला आहे, तुमचे लोक तुमची वाट पाहतात. एक शेवटचा प्रश्न, जसं की हे नाटक तुम्ही प्रदीप मुजुमदार सरांच्या स्मृतीप्रित्यर्थ किंवा त्यांना आदरांजली देण्यासाठी सादर केलं, एकूणच मी जसं म्हटलं की 2007पासून अथर्वची वाटचाल चालली आहे आणि तुमच्या नाटकाच्या माध्यमातून अनेक लोकांनी पिंपरी चिंचवडला एक वेगळं ओळख करून दिली, पण तुमच्या लोकांनी चित्रपटसृष्टीतही दारे ठोठावले. जसं आपण थोड्या आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलून पुष्कराच्याबद्दल बोललो होतो आणि अनेक लोक आहेत. मुजुमदार सरांचं जाणं, अर्थात याबद्दल आपण किती बोललो तर कमीच होऊ शकतं, पण त्यांची तुमचे एक पिलर्स होते ते, तर या क्षणी काय वाटतं त्यांच्याबद्दल आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांना आम्ही मिस करतो. म्हणजे अजूनही विश्वास होत नाही की ते सोडून गेले. माझी व्हिडिओ बघताना असं वाटतं की आम्हाला आपल्यामध्येच आहे. खूप अटॅचमेंट होती. आम्ही खूप नाटकं बरोबर केली, जवळपास 2001 पासून 2019 पर्यंत 18-19 वर्ष एकत्र काम केलं. आम्ही भांडायचो पण बरं का, मतांतर असायचे, पण शेवटी त्यांना कळायचं की ठीक आहे बाबा पाटील काय ऐकत नाही. दिग्दर्शक म्हणून बघा. पण खूप मजा आली आणि डॉक्टर म्हणून ते मला कायम फोन करायचे. वाईट याचंच वाटतं की जेव्हा त्यांना शेवटचा त्रास झाला ते मला फोन करू शकले नाही. असं मला उगाच असं एक खंत वाटून राहिली की सगळं म्हणजे तो ते कायम मला फोन करायचा, त्यांच्या मिसेससाठी, स्वतःसाठी, मुलांसाठी कायम फोन करायचा. समूह कदाचित आजचा हा प्रयोग झाला आणि सगळे कलाकारांना वाटते की याचे पुढे प्रयोग व्हावे. प्रेक्षक म्हणले याचे 100च्या वर प्रयोग होतील. कुठेतरी मला असं वाटतं की मुजुमदार वरतून आशीर्वाद देतात आम्हाला की मी असताना तर काही जमलं नाही, पण आता मी गेल्यानंतर तरी तुम्ही ह्या नाटकाचे प्रयोग करा, त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळतील आणि सगळ्या गोष्टी जुळून याव्यात आणि याचे प्रयोग व्हावे अशी इच्छा. नाही, अगदी खरं आहे. मी तुमच्या नाटकातल्या अनेक कलाकारांना हा प्रश्न विचारला की मराठी नाटकाला मरगळ आली असं म्हटलं होतं. आज जे प्रेक्षक भरले होते, पाऊस होता, प्रचंड म्हणजे थंडी सुरू झाली तरी रात्री 1 वाजेपर्यंत लोक शेवटपर्यंत थांबली. तर ह्या असे जे नाटकाकडे आशेने पाहतात या प्रेक्षकांना संजीव कुमार पाटील त्यांच्या भावी प्रोजेक्टबद्दल काय सांगेल आणि त्यांना संजीव कुमार पाटलांना पुढे कुठे कुठे आणि कशा स्वरूपात पाहायला मिळेल? नाटक ॲक्टिव्हिटी चालू कशी राहील ते होत राहील. स्वतः आपण आता एक माझं रमाशंकर फिल्म्स नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे, त्याच्या यूट्यूब चॅनलवर आता पुढच्याच महिन्यात गणपतीमध्ये विघ्नहर्ता नावाची वेबसिरीज येणार आहे. 6 एपिसोडची वेबसिरीज आहे, त्याच्या एक 10-12 मिनिटाची. आपलेच कलाकार आहेत, मीच लिहिली आहे, मीच डिरेक्ट केलेली आहे. डॉक्टर मंदार जोगळेकरांनी लिखाणात मदत केलेली आहे, ती येणार आहे. अजून एक वेबसिरीज आहे या ऋषिकेश गोरेंचे युनिटी एंटरटेनमेंट, त्याचं लिखाण चालू आहे. वैयक्तिक लेवलला हे प्रोजेक्ट चालू राहणार आहेत. पण इतर लोकांबरोबर जी कामं केली ती काही फिल्म्स रिलीज झाल्यात, काही व्हायच्यात. एक मीरा नावाची फिल्म, एक अभया नावाची फिल्म आता येणार आहे मराठी, एक नामदेव ढसाळांवर फिल्म येणार आहे ज्याच्यात मी आमदारचं कॅरेक्टर केले, ती एक फिल्म येणार आहे. एक हॉरर फिल्म येणार आहे घेरा, त्याच्यामध्ये मी एक छोटंसं कॅरेक्टर आहे. असे फिल्म्स चालू आहेत, वेबसिरीज चालू आहेत. लास्ट क्वेश्चन, आता सिक्वेलची फॅड आलेलं आहे, गोलमाल अगेन, तसं काका की काकू अगेन जर असं आलंच तर यात संजीव कुमार पाटलाचं रोल आणि एकूणच थीम काय असेल?
सिक्वेलचा तर अजून विचारच केलेला नाही खरं आता कारण की हे नाटकच आम्ही आता इतक्या वर्षाने केलं आणि असं वाटलं की सिक्वेल बघू आधी हे नाटक तर रन करूया याचं तर प्रयोग करू मग सिक्वेलचं बघूया. ओके थँक्यू सो मच. रसिक हो, कलाकारांसाठी सर्वात महत्त्वाची असते त्यांची दाद. संजीव कुमार पाटलांनी डॉक्टरी पेशा त्यागून आपलं संपूर्ण आयुष्य नाट्यसेवेसाठी झोकून दिलं आहे. मी त्याच्या या प्रवासाचा खूप जुना साक्षीदार आहे आणि इतकं समर्पित कलाकार आपल्या शहरात राहतो हे खरं तर आपल्या शहरासाठी भूषणावह गोष्ट आहे. त्याच्या या संघर्षाला यश मिळवण्यासाठी तुम्ही अथर्व थिएटरच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व नाटकाला एक पुणेकर दर्दी प्रेक्षक म्हणून मनापासून दाद द्यावी एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगेन. आणि संजीव कुमार पाटलांच्या पुढील सर्व प्रोजेक्टसाठी माझं पिंपरी चिंचवड चॅनलच्या वतीने मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अशी अनेक नाटकं करावीत आणि सर्वात महत्त्वाचं पिंपरी चिंचवड शहरातल्या अनेक होतकरू अभिनेत्यासाठी संजीव कुमार पाटील वैयक्तिकशः अभिनय कार्यशाळा सुरू करतात तर त्यांचाही लाभ तुम्ही त्यांना भेटून घेऊ शकता. ज्यांना नाटकात करिअर करायचं आहे त्यासाठी हे अत्यंत हक्काचं आणि मी खात्रीने सांगू शकतो की तुम्हाला जी काही शंका असेल तर त्या शंकेचं निरसन करण्यासाठी हा माणूस एनी टाईम ही विल बी अवेलेबल फॉर यू. या सर्वात मी फायदा घेऊन आपल्या शहराचं नाव अधिक चांगल्या पद्धतीने रोशन करावं इतकीच मोर्या चरणी आणि नाट्य देवतेच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. शुभेच्छा. काका की काकू या नाटकातलं एक महत्त्वाचं पात्र म्हणजे खरे काका जे सुधांशू पानशे यांनी साकार केलं. सुधांशू या नाटकासाठी या रोलसाठी काही विशेष तयारी केली होती? खरं सांगायचं तर या नाटकाचं माझं जे पात्र आहे ते पूर्वी वेगळे एक गृहस्थ ते करायचे. त्यांचे काहीतरी पर्सनल अडचण आल्यामुळे मला मग डॉक्टरने बोलवलं आणि एक अवघे 8च दिवस मिळाले होते. हे पात्र ॲक्च्युली खूप तसं बघायला गेलं तो नाटकात छोटंसं पात्र होतं आणि विशेष कॉमेडी नव्हतं. पण मी आल्यानंतर ज्या पद्धतीने माझे आउटपुट दिलं त्याच्यामध्ये मग हे डॉक्टर स्वतः दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी हे पात्र ओव्हरऑल नाटकभर त्यांनी वापरून घेतलं. विनोदी नाटकात मग जसं मी विचारलं की टायमिंगला खूप फार महत्त्व आहे. या नाटकातला तुझा रोल अत्यंत वेगळा आहे. असं कधी झालं की स्टेजवर एंट्री केली आणि क्षणभर ब्लँक झालं? बऱ्याच कलाकारांच्या आयुष्यात हे होतं. त्यात नाट्य काय फार हे म्हणजे असं दुर्मिळ असं प्रकार नाही. असं सदांशी पानशेच्या बाबतीत कधी घडलं? स्वामी कृपेने आत्तापर्यंत तसं झालं नाही. पण आमच्याकडे डॉक्टर आणि मी आमच्या दोघांचे सीन भरपूर आहेत आणि आमचे कलाकार जे आहेत मुळात हे कधी कुठल्या कलाकाराला असं खाली पडू देत नाही. म्हणजे जरी एखादं मिस झालं तरी सगळे एकमेकांना व्यवस्थित सांभाळून घेतात. तुम्हाला ऑलरेडी खूप उशीर होतो आहे. मला कळते तुम्ही वेळात वेळ काढून माझं पिंपरी चिंचवड चॅनलसाठी वेळ दिला याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या वतीने तुमचे आभार मानतो. आणि सुधांशी पानशेला पुन्हा प्रेक्षकांना नवीन कुठलं बघायला मिळेल याबद्दल काही प्रोजेक्ट असतील तर त्याची कल्पना द्यावी. माझं आता एक नवीन नाटक येतं आहे हिटलर, गोडसे आणि गांधी. अरे वा. ज्यामध्ये मी गांधीची भूमिका करतो. मला मुळात वेगवेगळे पात्र करायला फार आवडतं. यापूर्वी मी युगनायक विवेकानंद नाटकामध्ये स्वामी रामकृष्ण परमहंसाची भूमिका केली होती. तर ती भूमिका पाहूनच मला आता या नाटकामध्ये तिने पाचारण केलं. तुमच्या एकूणच कामगिरीसाठी आणि पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.